साईडला सुद्धा हे बघा गाडी अशी थांबलेली आहेत आणि जरा पण अशी साईडला जागा नाही. तर आता आपण देवगडच्या स्टँडला इलेली असो रिक्षेनेच इंका आम्ही ना बेडकाची छत्री म्हणायचो. एवढी छोटी छोटी आहेत. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर रात्री आम्ही इकडेच राहिलेलो, तुमका बोललंच होते होमस्टे आम्ही घेतलेला. तर आता आम्ही मस्तपैकी तयारी करून मंदिरात जातलो. तर मंदिर इकडे जवळच वाटतं, 10 काय 15 मिनिटाच्या रस्त्यावरती. आणि आम्ही आता गिरगेमध्ये असो. तर समोर ना आमका ना नदीसारखे काहीतरी दिसला, तर म्हटलं जाऊन बघून येऊया. कारण ह्या साईडला आम्ही कधीच येऊ नव्हतो, पहिल्यांदा आम्ही सगळीजण आलेली असो. तर बाकीची तयारी करतात, माझी आणि ताईची तरी तयारी झालेली होती. तर म्हटलं आता आपण समोर तिकडे काय हातात जरा बघून येऊया. तर चला तर जाऊया आपण तिकडे काय हातात बघून येऊया. तर आता आपण ना त्या साईडला क्रॉस करूया आणि जाऊया. तर समोर ना तिकडे चकाकताना तर इथे आमका वाटलेली की नदी हा, पण तुमचं पण पचको झालो, माझं पण पचको झालो हा. इथे काहीच नाही हा, इथे कोणाचा तरी असा पत्र्याचा काहीतरी बांधलेला हा, नदी वगैरे काहीच नाही हा. तर असो, तर बघा असो मस्त रस्तो हा, फक्त इकडे जराशे असे गाड्या येतात आणि एकदम मस्त थंड वाटतं. आणि पूर्ण इकडे अशी ना आंब्याची वगैरे झाडं असत. आणि इथं होमस्टे आम्ही तिथे होतो. ताईचा मी आता ना फोटोशूट करते, चला तर मग बघूया आज आम्ही फोटोशूट कसा करतो. गाडी आली तेव्हा मला सांगणार. हा बघ ना, आता आपल्याक ना आंब्याचं झाड आहे तिकडे ना छोटे छोटे मशरूम दिसले, तर ते बघूया आपण. तर ना आमका ना झाडावरती ना मशरूम दिसले. ते लहानपणी इंका आम्ही ना बेडकाची छत्री म्हणायचो. एवढे छोटे छोटे आहेत. हे विषारी पण असतात आणि कुठचे चांगले असतात. तर ना आता आम्ही जातो मंदिरात, तर भेटूया आपण तिथेच गेल्याच्या नंतर. बघूया मंदिर कसा हाता. तर आता आपण इलेली असो श्री चौंडेश्वरी मंदिरात. तर बघूया आता मंदिर कसं हा. आणि मी इथे पहिल्यांदाच इलो, मी म्हणजे सगळीच जण आम्ही पहिल्यांदा इलोलो असो. तर आतमध्ये जाऊया आणि त्याचं दर्शन घेऊया देवीचा. चला बघूया आतमध्ये कसं हा आता मंदिर. चला आतमध्ये जाऊया आपण. मस्तपैकी मोठी घंटा पण आहे. तर बघा मस्त मंदिर आहे. तर अजून लॉक हा, अजून पुजारी येऊक नाही असत. तर तोपर्यंत आपण बाहेरून बघूया. तर आता भटजी इलेलीच असत. तर आता आतमध्ये जाऊया, पाया पडून घेऊया आणि आता ती गारानं घालतले. तर आता आपण हात जोडून घेऊया.
तर ना इकडे ना आपण दर्शन तरी घेऊन झालेला असा, तर अजूनही किती ना छोटा मंदिर आहे, तर तिथे सुद्धा आपण पाया पडून घेऊया. एवढ्या लांबून इलो मग जिकडे छोटी छोटी मंदिरं असतात तिथे सुद्धा पाया पडून घेऊया. तर हे बघा इकडे कसं एक छोटं मंदिर आहे. आपण बाहेरूनच पाया पडून घेऊया. तर आता आपण मंदिरमधून रूमवरती इलो, तर आता आम्ही सगळं सामान वगैरे घेऊन घराकडे जाऊक निघतलो, म्हणजेच कुडात जाऊक निघतलो. तर पहिला आपण बघू कसं जाऊक हवं, कारण बस तरी आता टाईम पण आपल्याला माहीत नाही आहे, त्याच्यामुळे आता आम्ही मस्त फ्रेश वगैरे होतलो, चेंज करतलो आणि मग निघतलो. तर आता आम्ही मस्तपैकी फ्रेश होऊन चेंज केला, तर आता आम्ही निघतो जाऊ, म्हणजेच आता ही रूम सोडतो आणि बघू आता बस वगैरे भेटता काय, कसा काय जातो तर मी तुमका दाखवतले. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा. तर आता आपण देवगडच्या स्टँडला इलेली असो, रिक्षेनंच इलो. मग आता मी तिथे विचारून इलं किती वाजता बसता, तर ते बोलले 11:30ची बस असा म्हणून पणजी. तर ताई आणि तिकडे थांबली असत, तर आता आपल्या 11:30 आपल्या कुडात आपण म्हणजे कुडाची पणजीची बस येतली, त्याचं बघू पोचा किती वेळ लागता तो. तर मी तुमका देवगडचा स्टँड दाखवतो. तर ह्या असा देवगडचा स्टँड. तर ना आता आम्ही ना बसमध्ये बसलो, आमका कुडा पणजी गाडी भेटलेली आहे आणि मध्येच ना रस्त्याचं काम सुरू असल्याच्यामुळे ना असं मध्येच आमची गाडी थांबली आहे. तिथून सुद्धा देवगडला जाणारी गाडी आहे आणि आमची पणजीक जाणारी सेमच आहे, फक्त मध्ये रस्त्याचं काम सुरू असल्याच्यामुळे जरा गाडी आमची थांबली आहे. तर बघू कोण पुढे जातं, आमची गाडी जाता की ती गाडी पुढे जातं मी तुमका दाखवते. पुढे अशी बस आहे त्या साईडला आणि पुढे एकदम असं रस्त्याचं काम सुरू आहे. तर बघू आता कुठची गाडी पुढे जाता, आपली जाता की ती गाडी जाता. रस्त्याचं काम सुरू असल्याच्यामुळे ना मध्ये मध्ये अशी बस ब्रेक दाबता, पण अशी भीती वाटता ना, कारण एकदमच रस्तो खराब झालेलो हा, त्याच्यामुळे भीती वाटतं. साईडला सुद्धा बघा गाडी अशी थांबलेली आहेत आणि जरा पण अशी साईडला जागा नाही. त्याचं काम सुरू असल्याच्यामुळे कसे प्रॉब्लेम होतात ना, ते सुद्धा पावसाच्या दिवसात. समोरची बस ना मागे जाता, साईडला अशी गाडी थांबलेली आहे. तर ती बस पुढे गेलेली आहे, दाखवते तुम्ही. ती बस अशी गेलेली आहे, खाली आहे बस. त्याची बस बाजूक गेली आणि आता आमची बस एकदम सरळ चाललेली आहे. नशीब झाडा पण बिबटो असता वाटतं, म्हणजे दिसू शकता. त्या गावात बिबटो पण फिरतं. तर आता आम्ही कुडाच्या स्टँडला उतरलो, तर आता आम्ही रिक्षा करून जातो घराकडे, कारण पाऊस पण खूप आहे. पाऊस झाली.